पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुलावरून गोदामाई गंगा दशहऱ्याचा कार्यक्रम करत करत कुसुमाग्रज प्रतिष्ठान मध्ये 2 दिवस थांबणार आणि तिथून पसा नाट्यगृह सभागृहात येणार. नाशिककर श्रोतेहो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की गोदामाई कुठे जाणार आहे, तर गोदामाई जनस्थानचा 10वा वर्धापन दिन साजरा होतो आहे आणि त्या 10व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला गोदामाई निघाली आहे. दिवंशुच समुद्र गीतांनी सुरू झालं, लखलख चंदेरी दुनिया. आणि मित्रांनो, गोदामाईच्या हातात पत्रवारी पडली जनस्थानची. नाशिकच्या सांस्कृतिक जीवनात आधुनिक साधनांचा उपयोगाने नवीन पर्व सुरू झालं. जनस्थानचा व्हॉट्सअप ग्रुप. परशुराम सायकडकरच्या बाहेर अभय आपल्या मित्रांसोबत गप्पा मारायचा आणि ह्या गप्पा मारता मारताच अभयला 10 वर्षापूर्वी जनस्थान व्हॉट्सअप ग्रुपची कल्पना सुचली. आणि ही कल्पना अशी सुचली की बोलता बोलता 10 वर्ष कधी झाले हे समजलंच नाही. एकदा जनस्थान आपलं 10वं वर्धापन दिन साजरा करत आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठान मध्ये आपले चित्रकार, शिल्पकार, हस्तकार, विविध फोटोग्राफी यांनी यांच्या कल्पनेने काढलेली कलाकृतींचं प्रदर्शन नयनरम्य मनमोहक नाशिककर आतुरतेने वाट पाहत असतात. त्याचं प्रदर्शन कुसुमाग्रज प्रतिष्ठानला आहे. त्यानंतर कुसुमाग्रज प्रतिष्ठान मध्येच आनंदी आयुष्याची गुरुकिल्ली याच्यावरती मार्गदर्शन करण्यासाठी श्री मिलिंद सदगर सर, श्री अमित पर्वते सर यांचा कार्यक्रम होणार आहे. आणि जनस्थान फेस्टिवलचा गुरुवारी परशुराम सायकडकर मध्ये दंडवत आयकॉन पुरस्काराचा कार्यक्रम होत आहे. त्यानंतर 21 जूनला शुक्रवारी विविध कार्यक्रमांसोबत दिल ए नादा हा कार्यक्रम होत आहे. कथ्थक आणि नृत्याचा कार्यक्रम होत आहे. अशा विविध जनस्थान आपल्यासाठी दरवर्षीप्रमाणेच संपूर्ण कलावंतांचा, चित्रकारांचा, हस्तकलांचा विविध असा कार्यक्रम गोदावरीच्या काठावर परशुराम सायकडकर मध्ये घेऊन येत आहे. तरी नाशिककरांनो, जनस्थान फेस्टिवलच्या 10व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपण एकमेकांना भेटूया, कलावंतांना शाबासकी देऊया. जय गोदामाई, जय त्र्यंबकराज, जय नाशिक, जय जनस्थान. जनस्थान ग्रुपच्या सर्व व्हॉट्सअप ग्रुपवरच्या सर्व कलावंतांचं अभिनंदन.